मात्र ग्राफिक्सच्या माध्यमातून काही गोष्टी महाराष्ट्राला समजावून सांगणं गरजेचं आहे, कारण हा निकाल अतिशय महत्त्वाचा लागलेला आणि चुरशीचा आहे। खरं तर राष्ट्रवादीने जिंकलेल्या जिल्हा परिषदा कुठल्या आहेत यामध्ये समावेश आहे पुणे आणि कोल्हापूरचा। त्यानंतर सांगलीमध्ये शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीने ही जिल्हा परिषद जिंकली आहे। आणि आज महत्त्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आपण जोडले जातोय। यावेळेला राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके देखील आपल्या सोबत आहे। सुनील जी, थेट प्रश्न तुमच्यासाठी आहे की ग्रामीण भागामध्ये पुन्हा एकदा कमळ फुललेलं आहे। ग्रामीण भागामध्ये राष्ट्रवादी असेल किंवा इतर जे आपले स्थानिक पक्ष होते त्यांचा आजपर्यंतचा बोलबाला होता, मात्र ग्रामीण भागात फुललेलं कमळ। सुनील जी, मावळ तालुका किंवा पुणे जिल्हा विशेष करून सांगत असताना पुणे जिल्ह्यात आदरणीय दादांचं ग्रामीण भागातलं असलेलं नेतृत्व, त्यांची बोली भाषा, त्यांचा असलेला कामाचा पगडा हे लक्षात घेता आणि त्या दादांचं दुर्दैवी असं निधन, बरोबर, यातून जनतेचा एक सहानुभूतीपूर्वक पाहण्याचा दृष्टिकोन देखील होता। भारतीय जनता पक्षाचे नेते आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांनी देखील सहानुभूतीपूर्वक विचार करत असताना या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला कुठल्याही प्रचाराला मी जाणार नाही ही देखील त्यांनी घेतलेली जी काही भूमिका होती, त्यातून महाराष्ट्रातल्या जनतेने देखील एक सहानुभूतीपूर्वक या निवडणुकीकडे पाहण्याचा दृष्टिकोन ठेवला। आणि नक्कीच पुणे जिल्हा असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र म्हणत असताना सांगली, कोल्हापूर, सातारा या भागात देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं प्राबल्य आपल्याला पाहायला मिळते। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आदरणीय दादांचं अकालीच निधन जे काही झालं त्यातून पश्चिम महाराष्ट्रात देखील दादांच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घवघवीत यश असं देखील आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। बरोबर आहे। ग्रामीण भागाचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी मात्र जसं तुम्ही म्हणालात की दादांचं देखील स्वप्न होतं आणि अकालीत जाण्यानंतर मात्र आलेल्या परिस्थितीलाही राष्ट्रवादीला सामोरं जात या निवडणुकांना सामोरं जावं लागलं। पण सुनील जी, ग्रामीण भाग किंवा मी मावळमध्ये ज्यावेळेला आपल्याकडे देखील आलेलो होतो, एक गोष्ट स्पष्ट पाहिलेली होती की आता आणि इथल्या मातीतले असलेले पक्ष यांच्याशी जवळीक मोठ्या प्रमाणामध्ये सर्वसामान्य जनतेची आणि मतदारांची होती। मात्र ग्रामीण भागात ज्यावेळेला कमळ इतक्या मोठ्या प्रमाणात फुलताना दिसतं त्यावेळेला आपल्यासारख्या राजकीय पक्षांचं काय? सुनीलजी, त्यामध्ये आम्ही महायुती म्हणून या सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रियेला सामोरं जाताना पाहतोय। आज राज्य आणि केंद्र सरकारच्या खूप चांगल्या योजना त्या ग्रामीण भागात देखील आपल्याला पोहोचताना पाहायला मिळत आहेत। जल जीवन मिशन योजनेच्या अंतर्गत गावात वाड्यापाड्यापर्यंत पाणी योजनेच्या माध्यमातून पाणी पोहोचण्याचं काम असेल, माझ्या आदिवासी विभागाला देखील घरकुलं देणं, त्याचबरोबर ज्यांना जागाच नाही, जे भूमिहीन आहेत त्यांना देखील राज्य सरकारच्या माध्यमातून अर्धा गुंठा, 1 गुंठा अशा पद्धतीनं स्वतःच्या नावे जागा करून देणं, ज्यांना रेशन मिळत नाहीये किंवा अशा अनेक योजना आहेत, शासकीय योजना या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचतायत। मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण ही योजना देखील एक चांगली महत्वाकांक्षी योजना आज ग्रामीण भागात देखील ते एक महिला भगिनींच्या दृष्टिकोनातून महत्वाची असलेली योजना आहे। या अशा वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला जो लाभ मिळतोय आणि ग्रामीण भागातली डेव्हलपमेंट आपण पाहत असताना जे रस्ते आहेत, ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषदेचे ग्रामीण मार्ग असतात किंवा आपले राज्य मार्ग आहेत, हे देखील चांगल्या पद्धतीने डेव्हलप होत आहेत। ग्रामीण भागाची आज जर सध्याची परिस्थिती पाहिली तर शहरी आणि ग्रामीण याच्यातलं जर आपण तुलना केली तर ग्रामीण भागाला देखील तेवढं झुकतं माप हे महायुती सरकारच्या माध्यमातून दिलं जाते। आणि त्यातलीच ही खरं तर आज ही निवडणूक महायुती म्हणून म्हणत असताना भारतीय जनता पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना या तीनही पक्षांकडे जनतेनं या मतातून कौल दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय। नक्कीच, म्हणजे महायुतीनं मिळवलेलं हे सामूहिक यश आहे। दुसरीकडे महाविकास आघाडीचा सुपडा का साफ होता?